नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ मी श्रीच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत एरंडोल तालुक्यात असलेल्या गणपतीच्या एका विशिष्ट मंदिरात, जे पद्मालय म्हणून ओळखलं जातं. आणि भारतातलं एकमेव असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी डाव्या आणि उजव्या मुंडेचे तसे गणपतीच्या मूर्ती आपल्याला आत बघायच्या आहेत. चला तर आता आपण जाऊन बघूया मंदिर. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आणि मंदिराच्या बाजूलाच एक कमळ तलाव आहे. हा कमळ तलाव, याच्यावरूनच या ठिकाणाचं नाव पद्मालय असं पडलेलं आहे. मित्रांनो, जळगावपासून पद्मालयचं अंतर 30 किलोमीटर, तर धरणगावहून एक्झॅक्टली 35 किलोमीटर असून एरंडोलवरून 11 किलोमीटर अंतरावर आपण पद्मालय या ठिकाणी येऊन पोहोचतो. आणि हा जो कमळ तलाव आपण पाहतो आहोत, हा पूर्ण तलाव कमळाने भरलेला होता. आणि पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे निवास, पद्मालय, अशा पद्धतीने या तीर्थक्षेत्राचं नाव पद्मालय पडलेलं आहे. आणि या तलावावरूनच या तीर्थक्षेत्राला पद्मालय असं ओळखलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता प्राचीन असं एक मोठं जातं आहे. आणि ज्या वेळेला गिरण्यांचा शोध लागलेला नव्हता, त्यावेळेला या जात्यावर दळण तिथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी बैल लावून हे जातं उडलं जायचं असं म्हटलं जातं. अतिशय जड आणि मोठं जातं आहे, आपण पाहू शकता. आणि अशा पद्धतीचं हे पद्मालय मंदिराच्या बाहेरच आपल्याला एक जातं बघायला मिळू शकतं. आणि आपण पाहत आहोत हा कमळ तलाव. या कमळ तलावावरनच या ठिकाणाचं नाव पद्मालय असं पडलेलं आहे. आणि इथे आपल्याला आवारात आल्यानंतर या सुंदर अशा मंदिराच्या कळसाचं दर्शन होतं. हे मंदिर आहे, आपण पाहू शकता त्याचं बांधकाम. आणि आपण आत जाऊन आता दर्शन घेणार आहोत. त्याआधी हा जो कमळ तलाव आहे, पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमळ उमललेले असतात. पूर्ण तलाव हा कमळाने भरलेला असतो. परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आलेला असल्यामुळे इथे एवढे तलावात आपल्याला कमळ बघायला मिळत नाहीये. पावसाळ्यातलं वातावरण. अशा पद्धतीने या ठिकाणी धर्मशाळा आहेत. आणि हे पूर्वीचं पोस्ट ऑफिस आहे, पद्मालय डाकघर मंदिराच्या फ्रंट साईडला आहे. आणि ते कसं जातं, धर्मशाळेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला महादेवजींचे मंदिर या ठिकाणी दिसून येतं. पुरातन मंदिर आहे.
मित्रांनो, मंदिरात जाण्याआधी आपल्याला सद्गुरू श्री गोविंद महाराज यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. त्यांच्या चरणपादुका या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आपण जो हा घंटा पाहतो आहोत, हा पंचमुखी घंटा श्री सद्गुरू गजानन महाराज यांच्या स्मरणाकरिता गोविंद महाराज यांच्या आज्ञेवरून बाळकृष्ण वामन कुलकर्णी नेरीकर यांनी शके 1826 मध्ये ही पंचधातूची घंटा, जिचं वजन 11 मन आहे व त्यावेळीची किंमत 1100 रुपये होती, ती क्षेत्र काशी येथून तयार करून बांधली आहे. आणि असं म्हटलं जातं की ह्या घंटेचा आवाज जो होता तो अगदी एरंडोल पर्यंत ऐकू जायचा. अशा पद्धतीने ही घंटा या ठिकाणी होती, परंतु आता तिला लाकडी दोलक बसवलेला असल्यामुळे आवाज एवढा येत नाहीये. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण श्री सद्गुरू गोविंद महाराज यांच्या समाधीचं दर्शन आधी घेतो. त्यांचे चरण पादुका या ठिकाणी आहेत आणि या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मंदिरात दर्शनासाठी जाता येतं. अशा पद्धतीचे हे समाधी मंदिर या ठिकाणी आहे. आणि याच परिसरात श्री बाल गणेश मंदिर आहे, ज्या ठिकाणी गणपतीची एक आकर्षक अशी मूर्ती या ठिकाणी आहे. तर ही पंचधातूची घंटा फारच मोठी आहे आणि त्याच्यावर आपण पाहू शकतो की पूर्णपणे माहिती पुरलेली आहे. आपण वाचायचा प्रयत्न करतोय ती. हे बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतंय श्री क्षेत्र काशी यांच्याकडून तयार करून बांधली. मित्रांनो, मंदिराच्या हा सभामंडप आहे. लाकडी बांधकाम असलेलं हे प्राचीन जुनं मंदिर आपण पाहू शकतो आणि रंगरंगोटी करून त्याला सुस्थितीत ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर अशा ह्या प्रकारचा सभामंडप आहे या ठिकाणी. आणि मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या पूर्वी बाहेरच्या बाजूसची भिंत आपण या ठिकाणी पाहतो आहोत. या ठिकाणी डाव्या आणि उजव्या बाजूस 2 गणपतींच्या मूर्ती या ठिकाणी आहेत, प्रमोद आणि आमोद. अशा रीतीने मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूस आमोद आणि प्रमोद या गणेशांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आत गाभाऱ्यात भारतातील एकमेव म्हटलं जाणारं डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्त्या आपल्याला आतल्या गाभाऱ्यात पाहता येऊ शकतात. परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे मी आपणास आतले फुटेजेस दाखवू शकत नाही. तर अशा पद्धतीने हा मंदिर परिसरातला हा संपूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत आपण आता घेऊया श्री क्षेत्र पद्मालय येथील भारतातला एकमेव असलेल्या डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतींची मूर्ती या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणचे हे अतिशय सुबक अशा मूर्त्या या मंदिरात आहेत. आणि मित्रांनो, जर आपण एरंडोलला गेलात तर अवश्य या ठिकाणी भेट द्या. आणि हनुमानजींचं मंदिर आहे. मंदिराचा मागचा परिसर आहे. आपण मंदिराला प्रदक्षिणा मारून अशा पद्धतीने बाहेर जात आहोत. मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे त्यांनी आपल्याला शूट करू दिलेलं नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आलेलो आहोत. आणि हे प्राचीन मंदिर आणि या बाजूला भोजन कक्ष आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवत आहोत. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढे.